आज जी गांजावर कारवाई करण्यात आली त्या प्रकरणाबाबत काय सविस्तर माहिती देत? नमस्ते, मी पोलीस निरीक्षक रणजित माने, करमाळा पोलीस ठाणे. आज आम्ही जो गांजा पकडलेला आहे त्या गांजाच्या बाबतची एक प्रेस नोट दिलेली आहे. सदर बाबत अशी माहिती आहे की दिनांक 17 जुलै रोजी आपला जो करमाळा ते टेंभुर्णी जाणारा रोड आहे त्या रोडवरती जे पांगरे गाव आहे, पांगरे गावाच्या स्मशानभूमीजवळ एक इसम हा गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली होती. सदर माहितीवरून आम्ही जी शासकीय प्रक्रिया आहे म्हणजे वरिष्ठांचं माहिती अधिकारपत्र घेणं, त्याचप्रमाणे शासकीय पंच आणि एक अधिकृत वजन काटाधारक अशा सर्वजण, त्याचप्रमाणे आमचा पोलीस स्टाफ असे मिळून आम्ही सदर ठिकाणी पोहोचलो. त्यावेळी रात्री साधारण 8:50 ते रात्री 10च्या दरम्यानची ही कारवाई आहे. त्या ठिकाणी पोहोचलो असता तिथं आम्हाला एक पजेरो स्पोर्ट्स कार मिळून आलेली आहे. सदर पजेरो स्पोर्ट्स कारचा क्रमांक हा MH12 KF 9899 असा आहे. या गाडीमध्ये एक इसम मिळून आलेला आहे. त्या इसमास आम्ही ताब्यात घेतलं, त्याच्याकडं विचारपूस केलेली आहे त्याच्या नावाबद्दल. तर त्यांनी त्याचं नाव हे रोहित शिवाजी केचे, वय 24 वर्षे, राहणार गार अकोले, तालुका म्हाडा, जिल्हा सोलापूर असं सांगितलेलं होतं. आणि सदर बाबतची गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये 10 किलो 100 ग्रॅम असा गांजा, एकूण 2,52,500 रुपयाचा, त्याचप्रमाणे सिल्वर रंगाची पजेरो स्पोर्ट्स कार ही साधारण 8 लाख रुपयाची, अशी मिळून 10,52,500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. सदर बाबत आमचे पोलीस कॉन्स्टेबल बक्कल क्रमांक 2142 गणेश लालासाहेब शिंदे यांनी फिर्याद दिलेली असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीपराव ढेरे करत आहेत. त्याचप्रमाणे सदरची ही आमची कामगिरी आदरणीय SP सर श्री अतुल कुलकर्णी सर, आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे सर, HDPO मॅडम अंजना कृष्णा VS मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः पोलीस निरीक्षक रणजित माने, आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, PSI संदीप बनकर, त्याचप्रमाणे दुष्यंत ढेमरे, आप्पा लोहार, अलीम शेख, अर्जुन गोसावी, गणेश शिंदे, रमेश फुगे, चेतन पवार, ज्योतिराम बारकोंड आणि वैभव ठेंगल यांनी केलेले आहे. आरोपी सध्या आम्ही त्याला अटक केली होती. अटकेदरम्यान त्याची PCR घेऊन चौकशी करून त्याचं जे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस आहे, आरोपीने गांजा कुणाकडून आणला वगैरे त्याची माहिती मिळाली असून सदर बाबतचा गोपनीय तपास अद्याप सुरू आहे. हां, त्याबाबतचीच गोपनीय माहिती काढलेली आहे आणि पुढील तपास करत आहोत. सर, गांजा विक्री संदर्भात आता जर पाहिलं तर हे आपण आपली तत्परतेनं कारवाई केली आहे, परंतु तशा प्रकारे करमाळा तालुक्यामध्ये म्हटलं तर हे अनुचित प्रकार घडताना गांजा संदर्भातले त्या ठिकाणी कारवाई होताना दिसून येते, परंतु असे प्रकार जरा उघड होत आहेत. उघड आपण ज्या वेळेस माहिती मिळाली त्यावेळेस तात्काळ गांजा जप्त केलेला आहे. काय आव्हान काय जनतेसाठी काय? ज्या कुणालाही असं काही संशयास्पद वस्तू कोणी गांजा विक्रीसाठी येते, MD विक्री असेल, टर्मिन इंजेक्शनची विक्री असेल, तात्काळ मला वैयक्तिक कळवलं तर तात्काळ कारवाई केली जाईल. 100% नाव गोपनीय ठेवलं जाईल.